स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहे नवीन मोबाईल Realme GT5 Pro. जो की खतरनाक मोबाईल काढलेला Realme GT जे की अपकमिंग मोबाईलच्या लिस्टमध्ये आलेला आहे. तर लवकर स्पेसिफिकेशन जाणून घेऊ आपण. तर लवकर व्हिडिओ लाईक करा, लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, लवकर व्हिडिओ सुरू करू. तर मित्रांनो याच्यामध्ये आपण कोणता प्रोसेसर आहे, काय आहे, सगळं बघणार आहे आज. तर चला आपण बघूया. त्याच्यामध्ये Android V 14चं आहे प्रोसिजर, व्हर्जन आहे. Android V 14चं व्हर्जन म्हणजे व्हर्जन 14चं असं म्हटलं आहे ते. आणि याच्यामध्ये जे आहे प्रोसिजर कोणचं असू शकते, प्रोसिजर कसं असू शकते, काय असू शकते, कोणकोणते कूलिंग CPU कूलिंगचे प्रोसिजर आहेत. तर याच्यामध्ये ऑक्टा कोर Qualcomm स्नॅपड्रॅगन 8 Gen 3चं प्रोसिजर आहे. जे की 8 Gen 3चं प्रोसिजर फक्त सॅमसंग S24 अल्ट्रामध्येच येते. याच्यात येऊ राहिले प्रोसिजर आणि त्यासोबत कूलिंगची बिन प्रोसिजर आपल्याला भेटू राहिली. तर कोणते आहेत तर जाणून घेऊ. कोणते आहेत ते ती सगळं सांगून देत तुम्हाला. याच्यामध्ये ऑक्टा कोर 3.3 सिंगल कोर आहे. ते सिंगल कोरचं 3.3 वाला आणि एक आहे सिंगल कोर प्लस 3.2 GHz ट्राय कोर प्लस 3 GHz ड्युअल कोर प्लस 2.3 GHz ड्युअल कोर प्लस अशी जी प्रोसिजर आहे कूलिंगसाठी जे चांगले परफॉर्मन्स करणार आहेत. हे 8 Gen 3साठी एक नंबर आहे. आणि याच्यासोबत तुम्हाला 12 GBचा रॅम, जो की मोठा रॅम आहे. जे की रॅम सोबत तुम्हाला एक नंबर होणार आहे क्वालिटी, म्हणजे की अनस्पेसिबल रॅम आहे. 12 GB मोठा रॅम आणि याच्यासोबत CPU कूलिंगची प्रोसिजर जर चांगले दिले तर अजून काय पाहिजे भाऊ. Qualcomm स्नॅपड्रॅगनचं 3 Genचं प्रोसिजर दिलं आहे, 8 Gen 3चं जे की मोठं प्रोसिजर आहे. आणि याच्यासोबत तुम्हाला 6.78 इंचचा डिस्प्ले आहे. 6.78 इंच म्हणजे मोठी एवढी नाही तर एवढी स्क्रीन असणार आहे. याची 17.22 सेंटीमीटरचा आहे. आणि AMOLED डिस्प्ले दिला. मेन गोष्ट म्हणजे AMOLED डिस्प्ले जो आहे मल्टिपल कलर्समध्ये दाखवणार आहे. जे की 1264 मल्टिप्लाय बाय 2780 पिक्सलचा व्हिडिओ आहे. आणि जो की फुल HD मध्ये दाखवणार आहे. AMOLEDचा डिस्प्ले आहे जे की मल्टिपल कलर्स आणि वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये. तुम्ही जर युट्यूबवर गेले सर्च जर केलं की Amazonचं जंगल किंवा असं तसं जर व्हिडिओ जर लावला ना 4K, अरे बेकार क्वालिटी देणार आहे. AMOLEDचा डिस्प्ले आहे, तो एक नंबर क्वालिटी देणार आहे. पाहून घेता तुम्ही कसा आहे तर मोबाईल. आणि त्याच्यानंतर सांगतो तुम्हाला 144 रिफ्रेश रेट आहे. रिफ्रेश करताना मोबाईल अटकणार नाही, काहीच लॅग मारणार नाही, काहीच नाही. गेमिंग करा, काही करा, टेन्शनचं काम नाही. बेनलेस विथ पंच होल डिस्प्ले, जे की चांगला डिस्प्ले आहे. 50 मेगापिक्सलचा, जे की याच्यामध्ये आता कॅमेरा कोणचा आहे तर जे की बेनलेस विथ पंच होल डिस्प्ले, म्हणजे डिस्प्ले मध्येच कॅमेरा आहे. टेन्शनचं कामच नाही. 50चा आहे मागचा, अजून 50चा आहे म्हणजे 3 कॅमेरे आहेत त्याच्यात. एक आहे 50, एक आहे 8 आणि एक आहे 50, जे की 2.7x ची झुमिंग देतात. म्हणजे की थोडंसं झुमिंग असं आहे, म्हणजे जास्त झूम नाही पाहिजे आपल्याला. या कॅमेरा म्हणजे एकच नंबर फोटो काढणार आहे. पण 4K ची क्वालिटी देऊ राहिला म्हणजे मोबाईल वेगळंच आहे ना, काही ना काही वेगळंच देऊ राहिला ना मोबाईल. 2.7 झुमिंगचं घेऊन देणे आपल्याला. 4K ची शूटिंग आहे. 30 FPS जी की चांगली शूटिंग आहे, जी की चांगली. आणि ड्युएल कलर्स LED फ्लॅश आहे. म्हणजे की 2 कलर दाखवू शकते हा मोबाईल. आम्ही पाहिला नाही पण 2 कलर दाखवू शकते. येण्यासाठी सांगून राहिले हे ड्युएल कलर LED फ्लॅश आहे, जे की चांगला आहे. आणि याचा जो फ्रंट आहे तो किती याची 16 आहे ते पाहिलं तुम्ही. 32 मेगापिक्सलचा फ्रंट आहे, जे की 4K ची शूटिंग देऊ राहिला. 30 FPS जी की चांगली शूटिंग आहे. तुम्हाला दिसत असेल पुढे, जी की चांगली शूटिंग काढू राहिला. डबल टिबल म्हणजे मागची पुढची दोन्ही याची जर चांगली शूटिंग करायला तर मोबाईल बेस्ट आहे. कारण की 30 FPS रेकॉर्डिंग काढू राहिली, चांगले आहे. 5400 mAh ची बॅटरी आहे. आणि याच्यात चार्जर किती वॅटचं असेल तुम्ही पाहिलं असेल, 80-64 वॅटचं. 100 वॅटचं चार्जर आहे. सेंचुरीज पार केली गाड्यानं. हां, टेन्शनचं कामच नाही. 5G इंडिया सपोर्ट आहे. 256 GB इंटरनल स्टोरेज आहे. आणि नॉन एक्सपांडेबल आहे. एक्सपांडेबल द्यायला पाहिजे असतं, पण आता 256 GB असल्यावर तुम्ही तेवढंच तर नाही भरू शकत. काय फायदा एक्सपांडेबल म्हणून. तर म्हणून एक्सपांडेबल नॉन एक्सपांडेबल दिलं आहे. त्याच्यासाठी 10 वर्ष वॉटर रेजिस्टंट टाईम दिलं मोबाईलमध्ये. आणि इंडिया 5G सपोर्ट आहे. त्यानं सिम कार्ड बसा छोटे तसं काही वांधाच नाही, सांगायचं कामच नाही. बसतात कोणी मोबाईलमध्ये. मोबाईल एक नंबर आहे. जर मोबाईल 20,000च्या अंदर जर असला तर मोबाईल बेस्ट आहे. तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपले व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.